वेलकम टू पिकअप कॉमर्स क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अमलगमेशन ऑफ कंपनी या चॅप्टरचा एक प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार आहे. तर सुरुवातीला आपल्याकडे दोन कंपन्या आहेत, वनिता लिमिटेड आणि अनिता लिमिटेड. दोन्ही कंपनीचं बॅलन्स शीट त्यानं दिलेलं आहे. खाली त्याने ॲडजस्टमेंटमध्ये असं सांगितलं आहे, संगीता कंपनी लिमिटेड to take over all the assets and liability of both amalgamating company to their book value. या दोन्ही कंपनीची जी संपत्ती ॲसेट्स आणि लायबिलिटी आहे ती बुक व्हॅल्यूवर घेतलेली आहे. अँड अलाउड गुडविल ॲट 10% देअर नेटवर्थ. आणि जे त्याची नेटवर्थ येईल त्याच्यावर आपल्याला 10% गुडविल काढायची आहे. आणि पुन्हा शेवटी काय सांगितलंय, संगीता कंपनी लिमिटेड अलॉटेड 1600 इक्विटी शेअर्स 100 इच. आता बघा 100 इच अँड फुल्ली पेड टू वनिता कंपनी लिमिटेड 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड टू अनिता लिमिटेड कंपनी अँड बॅलन्स इन कॅश इन सॅटिस्फॅक्शन ऑफ परचेस कन्सिडरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, परचेस कन्सिडरेशन घ्यावं लागेल. तर परचेस कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन घेऊ. त्याच्यामध्ये वनिता लिमिटेडची आणि अनिता लिमिटेडचे ॲसिड्स आता घेऊ. आता बघा नंबर ए ला घ्या, ॲसिड्स टेकर. आता दोन्ही कंपनीची जी संपत्ती आहे ती बुक व्हॅल्यूवर घेतलेली आहे. आता बघा लँड अँड बिल्डिंग. आता बघा वनिता कंपनीची लँड अँड बिल्डिंग आहे 85,000 आणि अनिता कंपनीची आहे 1,20,000. घ्या मग वनिता कंपनी 85,000 आणि अनिता कंपनी लिमिटेडची आहे 1,20,000. त्याच्यानंतर बॅलन्स शीट बघा, प्लांट अँड मशिनरी 75,000 आणि 80,000. त्याच्यानंतर स्टॉक काय बघा, स्टॉक वनिता कंपनी लिमिटेडचा स्टॉक आहे 10,000 आणि अनिताचा 25,000. घ्या मग स्टॉक 10,000 आणि 25,000. त्याच्यानंतर डेटर्स वनिता कंपनीकडे डेटर्स नाहीत बघा, पण डॅश द्या. आणि अनिता कंपनीकडे डेटर्स आहेत 15,000. डॅश आणि 15,000. त्याच्यानंतर कॅश वनिता लिमिटेडची कॅश आहे 30,000 आणि अनिता कंपनी लिमिटेडची कॅश आहे 60,000. तर टोटल करून घेऊ मित्र. तर टोटल वनिता कंपनीचं टोटल 2 लाख आणि अनिता कंपनीचं टोटल येईल 3 लाख. त्याला नाव ग्रॉस ॲसिड्स. आता लायबिलिटी टेकन. आता लायबिलिटी मध्ये काय काय बघा, शेअर कॅपिटल रिझर्व शेअर कॅपिटल येणार आहे, डिबेंचर आणि सन्ड्री क्रेडिटर्स. घ्या डिबेंचर वनिता लिमिटेडचे 24,000 आणि डॅश. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 16,000 आणि 60,000.
वजाबाकी करून घेऊ आणि त्याला नाव देऊ नेट ॲसेट्स. नेट ॲसेट्स हा 2 लाख 2 लाखामधून हा 40,000 गेले तर 1,60,000 1,60,000 आणि 3 लाखामधून 60,000 गेले तर 2,40,000. हा आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय की 10% गुडविल ऍड करा म्हणून. हा गुडविल ऍट 10% ऑफ देअर नेटवर्क. गुडविल ही नेटवर्कच्या 10% आहे म्हणून आपल्याकडे नेटवर्क नेट ॲसेट्स किंवा नेटवर्क 1,60,000 आणि 2,40,000 ऍट 10% गुडविल. आता 1,60,000च्या 10% 16,000 येईल आणि 2,40,000च्या 10% 24,000 येईल. बेरीज करून घेऊ 1,76,000 आणि 2,64,000. त्याला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणू. परचेस कन्सिडरेशन आता बघा प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय वनिता कंपनीची 16,000 शेअर्स आहेत आणि त्याचा रेट 100 ईच आहे. म्हणजे त्याचं कॅपिटल किती असणार आहे. कॅपिटल शेअर कॅपिटल शेअर्स. आता बघा प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय संगीता कंपनी लिमिटेड अलॉटेड 1,600 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each and fully paid वनिता कंपनी लिमिटेड 2,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ 100 each. वनिता कंपनीचे 1,600 शेअर्स रेट आहे 100चा म्हणजे किंमत येईल 1,60,000 आणि वनिता कंपनीचे 2,000 शेअर्स आहे त्याचा रेट आहे 100चा म्हणजे 2 लाख. आता बघा 1,60,000 आणि 2 लाख आलं. आता तो ह्याच्यामधला जो फरक असेल तो ह्या कंपनीला कॅश रिसीव्ह झाली असेल कारण परचेस कन्सिडरेशन आपल्याकडे 1,60,000 आहे आणि शेअर्स आपले 1,60,000चेच आहेत. परचेस कन्सिडरेशन किती आहे 1,76,000 आणि शेअर्स 1,60,000. दोन्हीतला फरक म्हणजे वनिता कंपनीला 16,000 रुपये कॅश मिळाले. पेबल इन कॅश. पेबल इन कॅश 16,000. आता 2,64,000 मधून 2 लाख जर मायनस केले तर याचे 64,000 म्हणजे 64,000 रुपये हे वनिता कंपनीला मिळालेले आहे. हे झालं आपलं परचेस कन्सिडरेशन. आता मित्रो आपण बॅलन्स शीट ऑफ वनिता लिमिटेडचा तयार करू. balance sheet of वनिता कंपनी लिमिटेड. liability rupees, assets rupees. liability rupees, assets rupees. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सुरुवातीला आपण शेअर कॅपिटल घेऊ. शेअर कॅपिटल आता त्या प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं की प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय
हा की एका कंपनीचे 1600 शेअर्स आणि दुसऱ्या कंपनीचे 2000 शेअर्स म्हणजे टोटली आपल्याकडे 3600 शेअर कॅपिटल कंसामध्ये 3600 शेअर्स ॲट द रेट ऑफ 100 each. हा तर अमाऊंट येईल 3,60,000. आता बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बघू. हा तर त्याच्यामध्ये आपल्याला डिबेंचर बघा. डिबेंचर आपल्याकडं किती आहे? कारण वनिता लिमिटेड कंपनी लिमिटेडकडंच आपल्याकडे डिबेंचर आहे आणि त्या डिबेंचर आहेत 24,000. 24,000 घ्या. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स. आता सनरी क्रेडिटर्स आपल्याकडं एका कंपनीचे आहेत 16,000 आणि दुसऱ्या कंपनीचे आहेत 60,000. असं टोटली 76,000 आहे सनरी क्रेडिटर्स. आता बॅलन्स शीटची ॲसिड साईड बघू. आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग बघा. लँड अँड बिल्डिंग दोन्ही कंपनीचे बघा. वनिता आणि अनिता कंपनीचे एकाची 85,000 आणि एकाची 1,20,000 म्हणजे 2,05,000 रुपये. टोटली 2,05,000. त्याच्यानंतर बघा प्लांट अँड मशिनरी आपल्याकडं वनिता कंपनीची 75,000 आणि अनिता कंपनीची 80,000 आहे. टोटल आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी 1,55,000. प्लांट अँड मशिनरी 1,55,000. त्याच्यानंतर स्टॉक बघा 10,000 आणि 25,000 म्हणजे 35,000 स्टॉक. 35,000. त्याच्यानंतर बघा डेटर्स आपल्याकडे डेटर्स एकाच कंपनीकडे आहेत. ते आहेत 15,000 रुपये. 15,000. त्याच्यानंतर बघा कॅश. आता बघा आपल्याकडे कॅश एका कंपनीकडे 30,000 कॅश आहे. दुसऱ्या कंपनीकडे 60,000 कॅश आहे. टोटली कॅश 90,000 आहे. त्याच्यापैकी आपण पेबल इन कॅश टू बोथ कंपनी 16,000 आणि 64,000 म्हणजे टोटली 80,000 रुपये आपण कॅश पेड केले. आपल्याकडे टोटली कॅश 90 होती. त्याच्यापैकी 80,000 होम कंपनीला दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कॅश फक्त शिल्लक आपल्याकडे फक्त 10,000 रुपये राहतील. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश 10,000 आणि शेवटी गुडविल. आता गुडविल आपण 10% नेट वर्थवर काढलेली आहे. एका कंपनीची गुडविल 16,000 आणि दुसऱ्या कंपनीची 24,000. टोटली गुडविल 40,000 आहे. म्हणून गुडविल 40,000. तर बॅलन्स शीटचं आपल्याकडे टोटल येईल बघा 4,60,000. 4,60,000. आता ह्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्र आता आपण काय करू? क्लोजिंग एंट्री काढू. क्लोजिंग एंट्री वनिताच्या पुस्तकात जनरल घेऊ. जनरल एंट्री closing entry in the books of closing entry in the books of Vanita Limited. Serial number, particular, debit rupees and credit rupees. Serial number,
particular डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. वनिता लिमिटेडच्या पुस्तकात आपण एंट्री करू. तर पहिली एंट्री आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू. आता बघा वनिता कंपनी लिमिटेडचे अशी काय काय त्याच्यामध्ये बिल्डिंग आहे 85,000, टू बिल्डिंग 85,000. त्याच्यानंतर बघा प्लांट अँड मशिनरी 75,000, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट 75,000. त्याच्यानंतर बघा स्टॉक 10,000, टू स्टॉक अकाउंट 10,000. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं टू कॅश अँड बँक, टू कॅश अँड बँक अकाउंट, बँक अकाउंट 30,000. याचं टोटल करू. याचं टोटल येईल 2 लाख. तर 2 लाख रिअलायझेशन अकाउंट डेबिट, 2 लाख नरेशन देऊ. बी ॲसिड्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर दुसरी एंट्री आता लॅबिलिटी ट्रान्सफर करून घेऊ. लॅबिलिटी मध्ये काय आपल्याकडे डिबेंचर आणि क्रेडिटर्स आहे. मध्ये डिबेंचर आणि क्रेडिटरचे डिबेंचर आणि क्रेडिटरची एंट्री करू. डिबेंचर अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, टू रिअलायझेशन अकाउंट डिबेंचर अकाउंट डेबिट, डिबेंचर अकाउंट डेबिट. डिबेंचर आहेत आपल्याकडे 24,000. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 16,000. टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट 40,000. बी liability transfer to realization account, realization account. त्याच्यानंतर बघा आता बघा वनिता लिमिटेडचं शेअर कॅपिटल आपल्याकडं कारण 16,000 शेअर्स आहेत. रेट 100चा आहे म्हणजे 1,60,000 रुपये कॅपिटल आहे. मध्ये कॅपिटलची एंट्री करू. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट, शेअर होल्डर अकाउंट 1,60,000, 1,60,000. बी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. डी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आपलं परचेस कन्सिडरेशन किती आहे बघू. वनिता कंपनीचं परचेस कन्सिडरेशन आपल्याकडं 1,76,000 आहे. त्या 1,76,000ची एंट्री तयार करू. तर आपल्याकडं 2 कंपन्या आहेत. कोणची वनिता आणि अनिता. वनिता आणि अनिता एकत्र येऊन संगीता कंपनी लिमिटेड नवी सुरू केली. मग त्याची एंट्री आपल्याला करावं लागेल. संगीता कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. संगीता कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट,
टू रिअलायझेशन अकाउंट 1,76,000 1,76,000 being purchase consideration due त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला प्रॉफिट काढावं लागेल. आता प्रॉफिट कसा काढायचा? आता बघा पुढे रिअलायझेशन अकाउंट कुठं क्रेडिट आहे, तर आपल्याकडं रिअलायझेशन अकाउंट इथे क्रेडिट आहे 1,76,000 आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट कुठं 40,000 दोन ठिकाणी आहे. त्याचं 1,76,000 आणि 40,000 2,16,000 होते. रिअलायझेशन क्रेडिट 2,16,000 आहे आणि रिअलायझेशन डेबिट 2 लाख आहे. जो फरक 16,000 आहे तो 16,000 फरक हा प्रॉफिट आहे. आता बघा प्रॉफिट कसा काढायचा, तर ज्या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे असेच टोटल करायचं. कारण आपल्याकडे 1,76,000 रिअलायझेशन क्रेडिट आहे आणि 40,000 रिअलायझेशन क्रेडिट आहे. म्हणजे या दोन्हीचं टोटल 2,16,000 रुपये येते आणि आपल्याकडे एका ठिकाणी 2 लाख रुपये डेबिट आहे रिअलायझेशन. जर 2,16,000 मधून 2 लाख जर मायनस केले तर 16,000 बॅलन्स राहील. तो 16,000 रुपये प्रॉफिट राहील. त्या प्रॉफिटची एंट्री आपल्याला अशी करावं लागेल. रिअलायझेशन अकाउंट डेबिट रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट 16,000 being profit on realization त्याच्यानंतर मित्रो हे दुसरा एकदा करू. तर आपल्याकडं नेट ऍसेट आपल्याकडे किती 1,60,000 आहे. टोटल परचेस कन्सिडरेशन आपल्याकडे 1,76,000 आहे. मग आता रिसिव्हची एंट्री करावं लागेल. आता नवीन कंपनी आपल्याकडे कोणची आहे? संगीता कंपनी लिमिटेड. बघा शेअर्स इन संगीता कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट शेअर्स इन संगीता कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट. शेअर्स की काय संगीता कंपनी लिमिटेडचे 1,60,000. त्याच्यामध्ये कॅश किती रिसिव्ह झाली? कॅश आपल्याकडे 16,000. कॅश अकाउंट डेबिट 16,000 टू संगीता कंपनी लिमिटेड अकाउंट 1,76,000 नरेशन being purchase consideration issued being purchase consideration issued परत त्याच्यानंतर बघा आता याची दुसरी एंट्री ट्रान्सफर केलेली आपल्याला फायनल डिस्ट्रीब्यूशनची एंट्री शेअर होल्डर अकाउंट डेबिट
1,76,000 are two. Shares in Sangeeta Company Limited account 1,76,000. Narration job being final distribution being final distribution of shares and cash among shareholder. धन्यवाद मित्रांनो, प्रॉब्लेम संपले.